तिखट हिरव्या मिरचीमुळे जेवणाची चव वाढते. पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट बनण्यासाठी हिरवी मिरची महत्त्वाची ठरते. पण तुम्हाला माहीत आहे का? हिरवी मिरची खाण्याचे काय फायदे आहेत? हिरवी मिरची पोटासाठी चांगली आहे की वाईट आहे? रोज हिरवी मिरची खाणे चांगले आहे का? किंवा ज्या महिला गरोदर असतील त्यांनी हिरवी मिरची खाल्ली तर काय होते? किंवा गरोदर महिला हिरवी मिरची खाऊ शकतात का? असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तरपणे बघणार आहोत. हिरव्या मिरचीत असलेले अनेक पोषक तत्व आरोग्यासाठी लाभदायक असून यामुळे अनेक आजार दूर होतात. हिरव्या मिरचीमध्ये कॉपर, प्रोटीन, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट उपलब्ध असतात. निरोगी हृदयासाठी हिरव्या मिरचीचं सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. हिरव्या मिरचीच्या सेवनाने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी कमी होते. हिरव्या मिरचीतील गुणधर्मामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील टळतो. गरोदरपणात हिरवी मिरची खाऊ शकतो का? बायकांना काळजी वाटते. त्यांना वाटते की मधुर मसालेदार चव बाळाला अस्वस्थ करेल, पण नाही. हिरवी मिरची किंवा लाल मिरची खाणे तुमच्या बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही प्रमाणात हिरवी मिरची किंवा तिखट खाऊ शकता. ज्या महिला गरोदर असतील त्याने उलट बाळाचं आरोग्य चांगलं राहतं. गोड पदार्थ वगळता क्वचितच असा एखादा पदार्थ असेल ज्यात हिरव्या मिरचीचा वापर होत नसेल. भारतात हिरवी मिरची आवडीने खाल्ली जाते. कच्ची असो किंवा तळलेली हिरवी मिरची लोक कराकरा चावून खातात. हिरव्या मिरचीशिवाय मसालेदार अन्न बेचव लागते. हिरवी मिरची फक्त जेवणातच रंगत वाढवते का? तर असं नाही. त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत आणि त्याच्याबद्दलच आपण जाणून घेतोय. हिरवी मिरची ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे फायदेशीर. मधुमेह रुग्णांसाठी हिरवी मिरचीचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. दिवसातून एक मिरची नियमित खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हिरव्या मिरचीमध्ये आढळणारे कॅप्सिकन हे अँटीबायोटिक म्हणून काम करते. अशा स्थितीत मधुमेह रुग्णांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश केल्यास हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ शकतो. पचन सुधारते. हिरवी मिरची व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. अशावेळी याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. यासोबतच मिरची खाल्ल्याने तोंडात जास्त लाळ निर्माण होते, ज्यामध्ये एन्झाईम असतात. हे एन्झाईम पचनक्रिया अधिक सक्रिय करण्यात मदत करतात. जर कोणाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर त्यांनी अवश्य आपल्या जेवणात हिरव्या मिरचीचा समावेश करायला हवा. वजन नियंत्रित होण्यास फायदा होतो. शरीरात चरबी कमी करण्यासाठी हिरवी मिरची खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून नेहमी दिला जातो. लाल ऐवजी हिरव्या मिरच्या खा. हिरवी मिरची खाल्ल्याने मेटाबॉलिझम वेगाने होते, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरावर हिरव्या मिरचीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ते फायदा करतात, जे त्वचेचे मुरूम कमी करण्यासही मदत करतात. क्वचितच असा एखादा पदार्थ असेल ज्यात हिरव्या मिरचीचा समावेश नसेल. कारण कच्ची हिरवी मिरची तुमच्या फोडणीला घाला. ते फक्त तुमच्या जेवणाची चव वाढवत नाही, तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शिवाय काही लोक हिरव्या मिरच्याशिवाय अन्न हे पूर्ण मानत नाहीत. कच्चे, तळलेले किंवा भाजलेले तुम्ही ते तुमच्या डाळ किंवा करीमध्ये घालू शकता. हा छोटासा मसाला आपले जेवण स्वादिष्ट बनवतोच, त्याशिवाय हे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. हिरव्या मिरचीमध्ये कोणते कोणते पोषक घटक असतात? तर हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन ए, लोह, तांबे, पोटॅशियम, प्रथिने, कार्बोदके असे अनेक महत्त्वाचे घटक असतात. चला आता बघूया हिरवी मिरची खाण्याचे तोटे. फायदे तर पाहिले, परंतु याचे काही तोटे देखील आहेत. मित्रांनो, हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सिकन नावाचे कंपाऊंड असते. या कॅप्सिकनमुळे आतड्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिरवी मिरची कितीही खाऊशी वाटली तरीही ती प्रमाणात खावी, कारण त्याने आतड्याची समस्या होऊ शकते. रक्तदाब वाढणे. कॅप्सिकनने रक्तदाब वाढू शकतो. हे कंपाऊंड उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरू शकतं. बरेचदा हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना
तिखट कमी खा असा सल्ला दिला जातो. अशा लोकांनी हिरवी मिरची खाऊ नये, कारण की रक्तदाब वाढल्यामुळे त्रास निर्माण होऊ शकतो. हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात फॉलिक ॲसिडची पातळी वाढते. मिरची प्रमाणात खाल्ली नाही तर त्याने उष्णता वाढते आपल्या अंगातली आणि मग पोटात जळजळ होणे, अशा ॲसिडिटीच्या समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकतात. ज्या लोकांना टीबी आहे त्या लोकांना देखील हिरवी मिरची जास्त प्रमाणात न खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कॅप्सिकन या कंपाऊंडमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील एक समस्या म्हणजे तोंडात जळजळ होणे. कोणतीही गोष्ट अति खाल्ल्याने तिचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात, त्यामुळे प्रमाणात खा.